कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून मोर्चा निघणार। आरशामध्ये बघितल्यानंतर ठाकरे असे मोर्चे काढणार नाहीत। मोर्चा काढणं म्हणजे ठाकरेंकडून पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। फडणवीसांची ठाकरेंवर टीका। बांधावर आले की बोलतात हात रिकामे, किती वेळा हंबरडा फोडणार। ठाकरेंच्या सेनेचा हंबरडा मोर्चावरून शिंदे फडणवीसांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून तयारीची पाहणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज उद्धव ठाकरेंचा मोर्चा निघणार। ठाकरेंच्या मोर्चासाठी वेगवेगळे स्लोगन असलेले बॅनर लावले। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार। आज महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। ठाकरे ब्रँड काय आहे ते जनता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवेल। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा अनेकांची पळताभुई थोडी होईल। बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यात ठाकरेंचं वक्तव्य। कोण कोणाशी मनोमिलन करतं याची चिंता करू नका, त्यांची सगळी गणितं समीकरणं आपल्याकडे आहेत। एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंच्या युतीवर टोला। काही जण लंडनला जातात, आल्यावर म्हणतात माझ्याकडे काही नाही, सगळं तिकडे जमा केल्यावर हातामध्ये कसं काय राहणार। शिंदेंची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंचा आज ठाणे दौरा। गडकरी रंगायतांमध्ये अनंत आकाश या पुस्तकाचं दुपारी 4 वाजता प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुंबईमध्ये भाजपची आज महत्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चेंबूरमध्ये बैठक। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। दक्षिण मध्य मुंबईमधील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून खडकवासलामध्ये पाहणी दौऱ्यावर। अजित पवारांचा भल्या पहाटे वारजे भागात पाहणी दौरा। दादांकडून विविध विकास कामांचा आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वारजेमधील न्यू अहिरी गावामध्ये पाहणी। अजित पवारांसोबत रुपाली चाकणकर आणि पालिका आयुक्तांचीही उपस्थिती। विधानमंडळामध्ये दिलेली कोणतीही आश्वासनं 90 दिवसांच्या आत पूर्ण करणं बंधनकारक। राज्य सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार। संसदीय कार्य विभागानं परिपत्रक काढलं। लाडक्या बहिणींना दिवाळी भेट। सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार। सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला गेला नाही। योगेश कदमांनी सुनावणी घेतली पण परवाना दिला नाही। गृहराज्यमंत्र्यांवरील टीकांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। घायवळ संदर्भातील आरोपानंतर योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत भूमिका मांडली। तर चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांना जशास तसं उत्तर द्या। शिंदे कदमांच्या पाठीशी, सूत्रांची माहिती। छोटी मोठी वादळ उठली म्हणून पर्वत हलत नाही। विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला मंत्री योगेश कदमांचं ट्विट करत उत्तर। अशा राजकारणामुळे कधीच विचलित झालो नाही, पुढेही होणार नाही। योगेश कदम यांची प्रतिक्रिया। निलेश घायवळवर प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं। छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर शिंदेंनी बोलणं टाळलं। शिफारस केली मात्र सीपीनी परवाना दिला नाही। कुणाचा दबाव होता, चौकशी होणार। कुणाचीही चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना। अजित पवारांची माहिती। सचिन घायवळचा गुन्हेगारी रेकॉर्ड। आमच्या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नाही। गँगस्टरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे। प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती। शिवाय आता निलेश घायवळ नंतर सचिन घायवळवर देखील मकोका अंतर्गत कारवाई। सचिन घायवळ हा निलेश घायवळचा सक्का भाऊ। निलेश घायवळ प्रकरणामध्ये मोठी बातमी समोर। निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या खरेदी विक्री व्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। पोलिसांनी नाकारल्यानंतरही घायवळला शस्त्र परवाना कसा मिळाला? ही कॅबिनेट नसून गुंडांची टोळी। घायवळ प्रकरणावर संजय राऊतांची टीका। नागपुरात ओबीसींचा मोर्चा। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करण्याची मागणी। विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, प्रकाश शेंडगेंसह लक्ष्मण हाके मोर्चामध्ये सहभागी। ओबीसींना बर्बाद करणारा जीआर रद्द झालाच पाहिजे, अन्यथा मुंबई, पुणे, ठाणे जाम करणार। नागपुरातील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा एल्गार। मोर्चा काढा किंवा काही करा, आम्ही आरक्षण सोडत नाही। आमचा जीआर रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावर जरांगेंची टीका। आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। विजय वडेट्टीवारांचा इशारा, तर योग्य मार्ग काढला जाईल। ओबीसींच्या मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। ओबीसी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही।
जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार, लक्ष्मण हाके आक्रमक. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम. ओबीसी आंदोलनावर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार ओबीसी महाएल्गार मेळावा. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही देणार निमंत्रण. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी होणार बीडमध्ये मेळावा. अकोल्यामध्ये ओबीसी कार्यकर्ता विजय बोचरे यांची आत्महत्या. प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकरांची बोचरे कुटुंबियांना भेट. आंबेडकर कुटुंबियांकडून बोचरे कुटुंबाचं सांत्वन. अकोल्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर छगन भुजबळांनी कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला. विजय बोचरे ओबीसी चळवळीमधील कार्यकर्ते आणि छगन भुजबळांचे खंदे समर्थक होते. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचं असल्यानं निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासन देतो. कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान. शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून मंत्री बाबासाहेब पाटलांकडून दिलगिरी व्यक्त. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, मंत्री बाबासाहेब पाटलांकडून सारवासारो. बाबासाहेब पाटील शेतकऱ्याचा मुलगा आहे का? तुम्हाला एवढी गुर्मी कुठून येते? ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांची मंत्री बाबासाहेब पाटलांवर टीका. शेतीच्या बांधावर शेतकरी बाबासाहेब पाटलांची जिरवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवारांचा सहकार मंत्र्यांना इशारा. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, या वक्तव्यावरून निशाणा. बाबासाहेब पाटलांचं विधान चुकीचं, अजित पवारांचं सर्वांवर लक्ष. अजितदादा लक्ष घालतील, छगन भुजबळांचं विधान. आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, मग शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर ते कर्जमाफी मागणार नाहीत. संजय राऊतांची खोचक टीका. सरकारमध्ये लोकांनी अशी वक्तव्य करू नयेत. नुकसानग्रस्त भागामध्ये सर्वेक्षणानंतर निर्णय जाहीर होईल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. बाबासाहेब पाटलांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री फडणवीस दखल घेतील. बाबासाहेब पाटलांच्या शेतकऱ्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य दुर्दैवी, अजित पवारांनी समज द्यावी. अशोक चव्हाण यांच्याकडून सूचना. ठाण्याचा बिहार झाल्याचं नागरिकांमध्ये वातावरण. अविनाश जाधव यांची टीका. तर अनधिकृत बांधकामांच्या पाठीमागे ठाण्याचा आका मजबूत. सीएमचंही ऐकत नाही, राजन विचारेंचा हल्लाबोल. रायगड जिल्ह्यामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी आमदार महेंद्र दळवी सुनील तटकरे यांच्यावर टीका करतात. अनिकेत तटकरे यांची टीका. दळवींच्या घरामध्ये पुढच्या निवडणुकीला कोण इच्छुक आहे हे त्यांनी जाहीर करावं, तटकरेंचं वक्तव्य. महायुतीचा धर्म पाळत आतापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला, सोबत काम करायचं आहे असं आम्ही कोणाकडे सांगायला गेलो नाही. सुनील तटकरेंचं महेंद्र दळवींना उत्तर. युती झाली नाही तर भाजपचे नगरसेवक आडवे करणार. अजित पवारांसमोरच सदानंद शेट्टी यांची युतीवरून भाजपवर टीका. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली. निवडणुकीपूर्वी शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. निवडणूक आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वाखालीच लढवावी. बैठकीमध्ये एकमतानं ठराव मंजूर. ठाकरेंची शिवसेना वाढावी अशी कुणाची इच्छा नाही. खुर्चीवर बसून पक्ष संघटना वाढत नाही. माजी आमदार राजन तेलींची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला धक्का. बाळासाहेब एरंडे, उल्हास धायगुडेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आज शेकापकडून सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी शेकापकडून करण्यात आली आहे. विधानसभेला 20,000 मतदान बाहेरून आणलं. त्या मतदानाचा मला 100% फायदा झाला. छत्रपती संभाजीनगरमधल्या कार्यक्रमात आमदार विलास भुमरेंचं विधान. दरम्यान भुमरेंनी हे विधान करताच उपमुख्यमंत्री शिंदेंनी विलास भुमरेंना रोखलं. जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या तोंडामध्ये आलंय. सर्वांनाच माहिती आहे ही मतं त्यांना कशी मिळाली. वोट चोरीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे विलास भुमरेंचं अभिनंदन. विलास भुमरेंच्या वक्तव्यावर सचिन अहिर यांची टीका. जळगाव महापालिकेची 19 प्रभागांची अंतिम रचना जाहीर. 70 हरकतींपैकी केवळ 6 हरकती मान्य. अंतिम रचनेमध्ये प्रामुख्यानं प्रभाग 4 आणि 5 मध्ये काही बदल. धुळे महापालिका निवडणुकीसाठी 19 प्रभागांची अंतिम रचना जाहीर. 19 प्रभागामधून 74 नगरसेवक निवडले जाणार. स्थानिक राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता. मान्सूनची मुंबई कोकणातून माघार. भारतीय हवामानशास्त्र विभागाची माहिती. राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये माघारी जाणार. दादरमध्ये मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी धर्मसभेचं आयोजन. जैन समुदायाकडून धर्मसभेचं आयोजन. योगी सभागृहामध्ये सकाळपासूनच धर्मसभेचं आयोजन.
मुंबई पोलिसांसाठी 75 भूखंडांवर 45,000 घरांची टाउनशिप. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन. विहारी मेट्रो दुसऱ्या दिवशी सुसाट. मेट्रो लाईन 3 लवकरच 2 लाख प्रवाशांचा टप्पा पार करण्याची शक्यता. मात्र मेट्रोचा बेस्टला फटका. दक्षिण मुंबईमध्ये बसच्या प्रवाशांच्या संख्येमध्ये 21% घसरण. सोलापूरच्या माढामधील वडशिंगे गावामध्ये 3 दिवस 2 वासरं पत्र्याच्या शेडवर अडकली होती. वासरांचा व्हिडिओ व्हायरल. शेतकऱ्यांनी वासराला खाली उतरवलं. जळगावच्या बोदवडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घोषणाबाजी. अतिवृष्टीमुळे मक्यासह कपाशी पिकांचं नुकसान. पिंपरी चिंचवडमधून पूरग्रस्तांसाठी 50 गाड्या मदतीसाठी रवाना. 18,400 कुटुंबांना मदत वितरित करण्यात येणार. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारानं उपक्रम. योग्य वेळी कर्जमाफी करू असं अजित पवारांनी अनेकदा सांगितलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. राज्याच्या तिजोरीमध्ये पैशांची उपलब्धता पाहूनच निर्णय होईल, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. हिंगोली आणि सेनगाव तालुक्याचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये न आल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आम्ही पाठीशी आहोत. खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं शेतकऱ्यांना आश्वासन. मीरा भाईंदरमध्ये हनुमान मंदिरावरून नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईकांमध्ये खडाजंगी. गाळे बांधण्यासाठी मंदिर तोडणार असाल तर हे मी होऊ देणार नाही, सरनाईकांची प्रतिक्रिया. तर मंदिर सार्वजनिक नसून एका कुटुंबाच्या वैयक्तिक मालकीचं असल्याची मेहतांची प्रतिक्रिया. नवी मुंबई विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध. वाहतुकीसह कार्गो टर्मिनलची क्षमता वाढणार. महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाकडे सीआरझेड मंजुरीची प्रतीक्षा. मध्य रेल्वे मार्गावर आज दुपारी 12:20 ते उद्या संध्याकाळी 6:20 पर्यंत 30 तासांचा मेगा ब्लॉक. कर्जत ते नेरळ, कर्जत ते खोपोलीपर्यंत सर्व रेल्वे बंद राहणार. नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार. माणाच्या कोकण मंडळाची आज सोडत निघणार. 5,354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार. सकाळी 11 वाजता सोडत निघणार. सांगलीमध्ये पालिकेच्या अतिक्रमण पथकाची रात्रीच्या सुमारास कारवाई. बुलडोझर घेऊन बाजारपेठेमधील अतिक्रमणं हटवली. कारवाईमुळे व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त. डॉक्टर कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करा. राज्य शासनाकडून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सूचना. खासदार प्रणिती शिंदेंकडून पालकमंत्री जयकुमार गोरेंची भेट. मविया नेत्यांचा निधी मिळत नसल्याची प्रणिती शिंदेंची तक्रार. आम्ही सर्वांना मदत करतो, तुमचा काहीतरी गैरसमज, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. सुधीर मुनगंटीवारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. अमित शहांची भेट घेऊन काही निवेदन दिलं. एकाच आठवड्यामध्ये मुनगंटीवार दुसऱ्यांदा दिल्लीमध्ये आल्यामुळे चर्चा. चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची घोषणा. व्हॅल्युएबल गॅप फंडिंगचा मिळाल्यामुळे उड्डाणाचा मार्ग मोकळा. राणेंची माहिती. गोपीचंद पडळकरांच्या तक्रारीनंतर बीड कारागृहाची पाहणी. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बीड कारागृहाची पाहणी. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाडांवरील आरोपांच्या चौकशीची शक्यता. बीड कारागृहामध्ये कैद्यांचं धर्मांतर होत असल्याचा आरोप झाला होता. बीडमध्ये रेस्पी फ्रेश टीआर कप सिरपचा साठा आढळला. जप्त केलेल्या सिरपचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगरला पाठवले. विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईची शक्यता. कोल्ड्रिफ कंपनीचा मालक रंगनाथनला 10 दिवसांची पोलीस कोठडी. पीडित कुटुंब आणि नागरिकांकडून रंगनाथनच्या विरोधात घोषणाबाजी. पोलीस बंदोबस्तामध्ये रंगनाथनला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळेंसह 3 जामीन फेटाळला. बांधकाम व्यावसायिकांकडून 35 लाखांची लाच घेतल्यानं कारवाई. पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये म्हणून अर्ज फेटाळला. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये वंजारी समाजाचं आंदोलन. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. रायगडमध्ये बंजारा समाजाचं आंदोलन. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याची मागणी. सरकारनं मागण्यांसाठी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. रायगडमध्ये पोलीस हवालदाराला 3 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याची माहिती. रायगड एसीबीची धडक कारवाई. छठपूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी नको. मराठी एकीकरण समितीची मागणी. छठपूजेला गणेश विसर्जनाप्रमाणे कृत्रिम तलाव किंवा खासगी जागेचा पर्याय द्यावा. मराठी एकीकरण समितीची मागणी. बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडे मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसाची धमकी. कंपनीनं मावेजा दिला नाही म्हणून शेतकऱ्यांना काम थांबवलं. शेतकऱ्यांना काम थांबवलं म्हणून पोलिसाची धमकी. शेतकऱ्याचा आरोप. कोल्हापुरातील रस्त्याविरोधात आपचं धूळफेक आंदोलन. महापालिकेच्या समोर खडी धूळ फेकून लक्षवेधी आंदोलन. दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नागरिकांची धुळीपासून सुटका करावी. आपची मागणी.
धुळ्याच्या शिंदखेडामध्ये बालाजी पालखी उत्सव उत्साहात संपन्न। शिंदखेडा शहरामध्ये भक्तीचा महासागर उसळला होता। पालखी उचलण्याचा मान पारंपरिकरित्या भोई समाजाकडे होता। सांगलीमध्ये रिक्षा चालकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। टू व्हीलर रॅपिड टॅक्सी सर्व्हिसला दिलेली परवानगी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी। रामभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचं आंदोलन। स्वीट मार्ट फोडून 40,000ची रोकड लंपास। जालन्याच्या परतूर शहरामध्ये रेल्वे स्टेशन रोडवरील घटना। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा। धाराशिवमधल्या पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द। नियमभंग केल्यानं प्रशासनाची कारवाई। जिल्हाधिकारी पुजार यांनी केली। पुण्यामधल्या कोथरूड गोळीबार प्रकरणामधील आरोपींची येरवाडा कारागृहामध्ये रवानगी। कोथरूड गोळीबार प्रकरणामधील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। पनवेलच्या एका खासगी रुग्णालयामधून आरोपी पळाला। राजकुमार म्हात्रे असं आरोपीचं नाव। राजकुमार म्हात्रे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल। धुळ्यामध्ये इलेक्ट्रिक अॅल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी जेरबंद। 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। धावत्या एक्सप्रेसमधून पडून एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। कल्याण ते आंबिवली दरम्यानची घटना। पुण्याच्या हिंजवडीमधील डंपरच्या धडकेमध्ये आणखीन एका महिलेचा मृत्यू। हिंजवडी आयटी पार्कमधील पांडवनगरमध्ये अपघातामध्ये महिलेनं जीव गमावला। लोअर परळ रेल्वे स्टेशन जवळ ट्रेन खाली आल्यानं एकाचा मृत्यू। रेल्वे रूळ ओलांडताना लोकलच्या धडकेमध्ये 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण खिंडीमध्ये कंटेनरचा अपघात। अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी। कल्याण पोलिसांनी विशाखापट्टणममध्ये ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त केलं। या प्रकरणी 13 जणांना अटक। आरोपींमध्ये महिलांचाही समावेश। नागपुरातील वाठोडामध्ये महिलेची हत्या। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलं। अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाउंट बंद। तांत्रिक चूकबाबत अद्याप पुष्टी न झाल्यानं समाजवादी पार्टीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त। हक्क संरक्षणासाठी अभिनेता सुनील शेट्टी कोर्टात। अनेक सोशल मीडियावरील पेजेस आणि वेबसाईट परवानगीशिवाय छायाचित्रांचा वापर जाहिरातींसाठी करत असल्याचा दावा। अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा त्याच्या पत्नीच्या विरोधातील 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला। चीनच्या वाहतूक मंत्रालयाकडून अमेरिकेच्या सर्व जहाजांचं बंदर शुल्क जाहीर। अमेरिकेनं चीनी जहाजांवर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चीनकडून जशास तसं उत्तर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।